श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम श्री परमात्मने नमः. आज आपण इथे सेवेसाठी संत तुकाराम महाराज यांचा एक अभंग घेतलेला आहे. अभंग. जरी मी पतित नव्हतो देवा, तरी तू पावन कैचे तेव्हा. जरी मी पतित नव्हतो देवा, तरी तू पावन कैचे तेव्हा. म्हणून माझे नाम आधी, मग तू पावन कृपानिधी. म्हणून माझे नाम आधी, मग तू पावन कृपानिधी. लोह महिमान परिसा, नाही तरी दगड जैसा. लोह महिमान परिसा, नाही तरी दगड जैसा. तुका म्हणे याचक भावे, कल्पतरू मान पावे. तुका म्हणे याचक भावे, कल्पतरू मान पावे. अर्थ. इथे तुकाराम महाराज स्वतःकडे कमीपणा घेऊन विठ्ठलाचा गौरव करण्यात त्यांना आनंद वाटतोय. यात महाराज एक अनोखा विचार प्रगट करतात. जगात अनेक पतित असले तरी पावनकर्ता विठ्ठल हा एकच आहे. पण इथे महाराज म्हणतात, पतितांमुळेच देवा तुला महत्त्व प्राप्त झाले आहे. ते म्हणतात, अरे देवा, जर मी पतित नसतो तर तू पतितांना पावन करण्यासाठी तू पावन आहेस असे तुला कोण बरं म्हणले असते. म्हणून माझे पतितातेच नाव आधी आहे, मग तू पावन कृपानिधी आहे. लोखंडामुळे परिसाचा महिमा वाढलेला आहे. लोखंड नसते तर परीस म्हणजे एक नुसता दगड झाला असता. तुकाराम महाराज म्हणतात, याचना करणारा आहे म्हणून कल्पतरू इच्छिलेले फळ देतो. जर याचक करताच नसता तर कल्पतरूला काय महत्त्व आहे. कल्पतरू हवे ते देतो असे त्या वृक्षाला मोठेपणा मिळाला आहे. पण याचक करता याचं नाव आधी येतं, मग कल्पतरूचं नाव येतं. अर्थात विठ्ठलाला संतांमुळेच मोठेपणा मिळाला आहे असे इथं संत तुकाराम महाराज सांगत आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.